लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही कालपासून सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला 1 वर्षाचा कालावधी, यशस्वी कालावधी हा पूर्ण होत आहे। सगळ्या लाभार्थ्यांना सांगायचं आहे की ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही पुढेही चालू ठेवणार आहोत आणि कुठेही या योजनेमध्ये खंड हा पडणार नाही आहे, कुठेही बंद होणार नाही। जवळपास 2.25 कोटी ते 2.5 कोटी महिलांना या योजनेअंतर्गत आम्ही लाभ देत आहोत। रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येलाच आम्ही घोषित केलं होतं की जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येईल आणि त्यानुसार 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली। त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू ठेवणार आहोत। जो काही डेटा म्हणजे प्रत्येक योजना ही स्क्रुटिनीमधून जातच असते, ती लाडकी बहीण योजना असो, संजय गांधी निराधार योजना असो, नमो शेतकरी असो, आणखीन कुठली योजना असो, ही प्रत्येक योजना ही साधारणपणे दरवर्षी ही त्यांची एक साधारणपणे प्रक्रियाच आहे की त्या स्क्रुटिनीमधनं ती जात असते। आम्ही वेगवेगळ्या विभागाकडनं, महिला व बाल विकास विभागाने वेगवेगळ्या विभागाकडनं त्यांच्याकडे जो डेटा आहे त्यांच्या लाभार्थ्यांचा हा साधारणपणे आम्ही मागितलेला होता, जेणेकरून लाडकी बहीण योजना जी आहे आपल्याला माहिती आहे की निकषामध्ये जर एका योजनेचा 1500पेक्षा अधिकचा लाभ जर कुठला लाभार्थी घेत असेल तर ते या योजनेमध्ये पात्र होणार नाहीत, अशा पद्धतीचे जे नियम आणि निकष आहेत। जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीच्या लाभार्थ्यांची यादी मिळाली, त्यानुसार आम्ही ती प्रक्रिया सुरू केली। आता माहिती व तंत्रज्ञान विभागाने आम्हाला काही दिलेले आहे डेटा, तो स्क्रुटिनी करण्याचं काम हे चालू आहे। त्यांनी जो डेटा दिलेला आहे हा आम्ही क्रॉस व्हेरीफाय करणार, ग्राउंड लेवलला स्क्रुटिनी करणार आणि त्याच्यानंतर त्याच्यातून हे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ चालू राहणार, जे अपात्र आहेत त्यांचा लाभ कमी होईल। जी, या योजनेच्या रकमेमध्ये काही वाढ होणार आहे का? नाही, 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय हे शासन, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ हे त्यानिमित्ताने घेईल। आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेला असेल, स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे। तुमची योजना बंद होणार नाही, अशाच पद्धतीने चालू राहणार आहे। प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड न पडता या ठिकाणी तुम्हाला 1500 रुपयाची आर्थिक मदत भेटत राहणार आहे। तुम्हाला आता सध्या रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून 1500 रुपये भेटलेले असतील, जो की तुमचा जुलै महिन्याचा 13वा हप्ता होता। तुम्हाला जुलै महिन्याचे 13व्या हप्त्याचे 1500 रुपये आलेत की नाही तुमच्या अकाउंटमध्ये? सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा। आले असतील तर, नसतील आले तर नाही म्हणूनही सांगा आणि त्यापुढे तुमचा जिल्हाही सांगा, जेणेकरून कळेल की कुठल्या जिल्ह्यामधून पैसे जमा झालेत आणि कुठल्या जिल्ह्यामधून जमा झालेले नाहीत। तर आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नेमकं त्यांनी काय म्हटलेलं आहे। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आहे। स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी 2100 रुपयाबद्दल देखील माहिती दिलेली आहे, ती देखील माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा झालेली आहे। लाडक्या बहिणींचे 2100 रुपयाचा हप्ता कधी भेटणार ते देखील आपण पाहणार आहोत, त्याच्याबद्दलची मोठी अपडेट देखील त्यांनी दिलेली आहे। तर पहा, रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिलांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। कालच तुम्हाला या ठिकाणी संध्याकाळपर्यंत पैसे वाटप झालेले असतील। ज्या लाडक्या बहिणीचे अजून पैसे यायचे राहिलेले आहेत त्यांचे देखील पैसे हळूहळू टप्प्याटप्प्याने जमा होत आहेत, त्यांचे पैसे देखील वाटप होणार आहेत। ही रक्षाबंधनाची भेट म्हणून तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै महिन्याच्या हप्त्याचे या ठिकाणी 8 ऑगस्टला म्हणजे कालच रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार होते आणि ते पैसे तुमचे जमा देखील झालेले असतील। काही लाडक्या बहिणींना पहा, जून महिन्याचा हप्ता आला नाही, परंतु त्यांना जुलै महिन्याचा हप्ता देखील आलेला आहे। तर याचा अर्थ तुम्ही समजून जायचं की तुम्ही आता पात्र झालेला आहात, कारण की जून महिन्यामध्ये या ठिकाणी जवळपास 26.34 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं होतं। तात्पुरत्या त्यांचा लाभ देखील स्थगित करण्यात आलेला होता। त्याच्यानंतर काही लाडक्या बहिणींना या ठिकाणी जून महिन्याचे पैसे न येता जुलै महिन्याचे देखील पैसे जमा झालेले आहेत, त्याच्या कमेंट देखील आलेले आहेत, त्याची माहिती देखील आपण पुढे पाहणार आहोत। तर बघा, ही माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे, ज्यामध्ये 2100 रुपयाबद्दलची त्यांनी माहिती दिली, त्याचसोबत जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दलचीही माहिती दिली आणि पडताळणीविषयीची देखील माहिती त्यांनी दिलेली आहे। त्याची सविस्तर माहिती आपण बघूयात। बघा, कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना
बोलताना त्यांनी ही माहिती दिलेली आहे. आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील लाईव्हमध्ये ते पाहिलेलं असेल. या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळत असून रक्षाबंधनासारख्या सणाच्या अगोदरच हप्ता मिळाल्याने महिलांना आर्थिक मदत होईल. ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे अशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून रक्षाबंधनाच्या अगोदरच म्हणजे पूर्वसंध्येलाच हे जुलै महिन्याचे 1500 रुपये भेटलेले असतील. तुम्हाला या ठिकाणी आशा देखील होती की जुलैचे प्लस या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये भेटावेत म्हणून. बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी कमेंट करूनही सांगितलेलं होतं की एकत्रित 3 हप्ते भेटावेत रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्तानं, परंतु सरकारने तसा निर्णय घेतलेला नाही. सध्या फक्त तुम्हाला 1500 रुपये जुलै महिन्याचे या ठिकाणी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येपर्यंत काही लाडक्या बहिणींना जमा झालेले आहेत. अजूनही काही लाडक्या बहिणींचे पैसे येणं बाकी आहे. कुणाकुणाचे आलेले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर बघा याशिवाय त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या वाढीव रकमेबाबतही भाष्य केलं. सध्या या योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. तुम्हाला या 1500 रुपयाचा आर्थिक लाभ देखील भेटतोय. त्याचा फायदा तुम्हाला होतो की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ही योजना अशाच पद्धतीने कायमस्वरूपी चालू राहावी का? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला याचा फायदा होतोय की नाही? आर्थिक मदत होते की नाही? कमेंट बॉक्समध्ये सर्व लाडक्या बहिणींनी नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर बघा आता 1500 रुपये तुम्हाला दिले जात आहेत, परंतु जे आश्वासन दिलं गेलेलं होतं निवडणुकीच्या अगोदर की 1500 रुपयावरनं 21 रुपये केले जातील, त्याच्याबद्दल नेमकं त्यांनी काय म्हटलं बघा. ही रक्कम वाढवून 21 रुपये करण्याचा प्रस्ताव सध्या चर्चेमध्ये आहे. याबाबतचा अंतिम निर्णय स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार त्यासोबत मंत्रिमंडळ घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 21 रुपयाबद्दलचा निर्णय देखील घेण्यासाठी या ठिकाणी त्याबद्दलची माहिती त्यांनी दिलेली आहे. याच्यावरती काम चालू आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. राज्यातील अनेक भागातील महिलांना घर खर्च असेल, मुलांचं शिक्षण असेल आणि इतर गरजांसाठी या योजनेतून थेट आर्थिक मदत मिळते. तुम्हाला देखील याचा फायदा होत असेल, तुम्हालाही याचा फायदा होतो की नाही नक्की सांगा. त्यामुळे रक्कम वाढल्यास अजून देखील लाभार्थी महिलांना अधिक दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. कारण की बघा सध्या तुम्हाला 1500 रुपये दिले जातात, याच्यामध्ये 600 रुपयाची वाढ होऊन तुम्हाला 2100 रुपये दिले जाणार असल्याची घोषणा अगोदरच केलेली आहे. परंतु त्याबद्दल अंतिम निर्णय अजून झालेला नाही की कुठल्या या ठिकाणी महिन्यापासून कुठला लाभ जो आहे या ठिकाणी तुम्हाला 1500 रुपये दिले जातोय त्याच्याऐवजी 21 रुपये दिले जातील, कुठल्या महिन्यापासून त्याच्याबद्दलचा अजून निर्णय झालेला नाही. स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं की ही योजना केवळ तात्पुरती नसून पुढील काळातही नियमितपणे सुरू राहील. शासन महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी वचनबद्ध आहे आणि लाडकी बहीण योजना त्याच दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे तुमची योजना कायमस्वरूपी असणार आहे. ही योजना तुमची तर बंद होणार नाही, परंतु याच्यामध्ये पडताळणी मात्र चालूच राहणार आहे. ज्या खरोखर पात्र लाडक्या बहिणी आहेत, ज्या गरीबातल्या गरीब लाडक्या बहिणींना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे, अशा लाडक्या बहिणींपर्यंत हा लाभ पोहोचवण्याचा शासनाचा निर्णय आहे, शासनाचा प्रयत्न आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या निर्णयामुळे सध्या रक्षाबंधनाचा आनंद महिलांसाठी आणखी गोड होत आहे. महिलांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी राज्य सरकारची ही सकारात्मक भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झालेली आहे. तर सध्या तुम्हाला या ठिकाणी 1500 रुपये जे आहेत रक्षाबंधनाच्या निमित्ताने जमा केले जात आहेत. त्याच्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती पाहिली. 21 रुपयाबद्दलची देखील चर्चा चालू आहे, त्याच्यावरती काम चालू आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. बघा आता भरपूर साऱ्या अशा लाडक्या बहिणींच्या कमेंट येत आहेत की जूनचे पैसे नाही आले, जुलैचे पैसे आले. फक्त काही लाडक्या बहिणींना जून महिन्यापासून हप्ता जो भेटणार होता तो स्थगित करण्यात आला होता, ज्यामध्ये जवळपास 26.34 लाख लाडक्या बहिणींचा हप्ता जून महिन्यापासूनचा तात्पुरता स्थगित होता. तर काही लाडक्या बहिणींना आता जूनचे पैसे आलेले नाहीत, परंतु जुलै महिन्याचे पैसे मात्र जमा झालेले आहेत. तर तुम्हाला जुलैचे पैसे आले का किंवा जूनचे पैसे यायचे बाकी आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की सांगा. असे देखील बघा कमेंट येत आहेत. तर बघू शकता यांना या ठिकाणी पैसे भेटलेले आहेत, त्यांनी थँक्यू म्हणून या ठिकाणी पाठवलेलं आहे. म्हणजे यांचे जुलै महिन्याचे 1500 रुपये भेटलेले आहेत. परंतु अजूनही काही लाडक्या बहिणी असे आहेत ज्यांना जुलै महिन्याचा हप्ता अजूनही आलेला नाही. त्यांच्या कमेंट देखील तुम्ही पाहू शकतात. तर बघा तुम्ही काळजी करू नका, तुम्ही पात्र असाल म्हणजे तुमचा जूनचा हप्ता आलेला आहे, परंतु तुमचा या ठिकाणी जुलैचा हप्ता आलेलं नाही तर तुम्हाला पैसे टप्प्याटप्प्याने भेटत आहेत, ते देखील पैसे तुमचे भेटून जातील. त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाही, कारण की ज्या खरोखर पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचे पैसे जमा करण्याची प्रोसेस जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याची ऑलरेडी चालू झालेली आहे. तुमचे देखील पैसे या ठिकाणी जमा होतील. तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. बघा आता 21 रुपये कधी देणार याच्याबद्दल काय आहे त्या देखील कमेंट येतात की 21 रुपयाबद्दलचं काय झालं. तर तुम्हाला वरतीच सांगितलेलं आहे की 21 रुपयाबद्दलचा अजून तरी निर्णय झालेला
नाही, मात्र त्याच्याबद्दलची या ठिकाणी चर्चा चालू आहे, त्याच्यावरती काम चालू आहे असं स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तुमचे 2100 रुपये देखील भेटणार आहेत. परंतु सध्या तुम्हाला 1500 रुपयांनी जे लाभ भेटतोय तो कायमस्वरूपी तुमचा चालू राहणार आहे, तो बंद होणार नाही. त्याच्यामध्ये कुठेही खंड न पडू देता ही लाभ जो आहे 1500 रुपयाचा तो चालू ठेवणार आहोत असं या ठिकाणी स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे पत्रकारांशी बोलताना. त्यासोबत मात्र त्यांनी पुढेही माहिती दिली की ही पडताळणी जी असणार आहे ती ऑनगोईंग प्रोसेस असणार आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये पडताळणी केलीच जाणार आहे. प्रत्येक विभागामार्फतचा डेटा जो आहे या ठिकाणी तो घेतला जाणार आहे आणि त्याची पडताळणी मात्र केली जाणार आहे. जसं की बघा, जून महिन्यापासून 26.34 लाख लाडक्या बहिणींना या ठिकाणी त्यांचा जून महिन्यापासूनचा लाभ जो आहे तो स्थगित करण्यात आलेला होता. परंतु त्याच्यामध्येही त्यांनी सांगितलं की काही लाडक्या बहिणी त्याच्यामध्येही जर पात्र असतील तर त्याची प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्याची पुन्हा एकदा पडताळणी करून ज्यामध्ये काही लाडक्या बहिणी पात्र ठरत असतील तर त्यांचा पुन्हा एकदा लाभ जो आहे तो शासनामार्फत चालू केला जाणार आहे. म्हणजे खरोखर ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंतच लाभ पोहोचवण्याचा सरकारचा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. जवळपास 2.25 कोटी लाडक्या बहिणींना या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता भेटलेला होता. त्यानुसार सध्या जुलै महिन्याचे देखील मग तुमचे पैसे जमा झालेले असतील. तुमचे पैसे खरोखर जमा झालेत की नाही जुलै महिन्याचे आजपर्यंत किंवा काल आलेले असतील, त्याच्या अगोदर आलेले असतील, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा आणि तुमचा जिल्हाही पुढे पाठवा जेणेकरून समजेल की कुठल्या जिल्ह्यामधून पैसे आलेले आहेत. आणि जर आलेले नसतील तर नाही म्हणूनही पाठवा, तुमचा जिल्हाही पुढे सांगा जेणेकरून समजेल की कुठल्या जिल्ह्यामधून पैसे जमा होणं अजून बाकी आहे. तर ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या तारखेची महत्त्वाची अशी पाहिलेली आहे. तुमची योजना बंद होणार नाही त्याच्याबद्दल स्वतः मंत्री अदिती तटकरे यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तुमची योजना कायमस्वरूपी सध्या चालूच राहणार आहे. प्रत्येक महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना हा 1500 रुपयाचा आर्थिक आधार जो आहे कायमस्वरूपी आम्ही चालू ठेवणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. कुठेही खंड न पडू देता या ठिकाणी ही योजना जी आहे अशाच पद्धतीने चालू राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र पडताळणी तर या ठिकाणी होणारच आहे, कारण की त्याच्याबद्दलची माहिती स्वतः त्यांनी दिलेली आहे. प्रत्येक महिन्यामध्ये ही पडताळणी केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची गुड न्यूज या ठिकाणी होती की तुमची योजना बंद होणार नाही, ती चालूच राहणार आहे. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमचे पैसे जमा होत आहेत की नाही तेही सांगा. आत्तापर्यंत 13 हप्ते कोणाकोणाला भेटले त्यांनीही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर याबद्दलचे अजून तुमचे जे पण या ठिकाणी नवीन अपडेट येतील लाडकी बहीण योजनेबद्दलचे ते तुम्हाला वेळोवेळी पाहायला भेटतील. त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल. आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला हा व्हिडिओ देखील लाईक करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट भेटत राहतील. धन्यवाद.